महापुरुषांना जातीपातीमध्ये अडकवणं योग्य नसल्याचं महत्त्वाचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं। त्याबरोबरच मराठी भाषेसाठी आम्ही कर्तृत्वाच्या पाठीशी उभं राहा आवाहन देखील राज ठाकरे यांनी मराठी जनांना केलंय। पुण्यातील विश्व मराठी संमेलनात भाषण करताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात परखड मत व्यक्त करताना मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं आहे। आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे। आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजे। प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे, हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे। इथे साहित्य इथे समोर आहे, माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय? हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात? मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती। मला असं वाटतं या जातीपातीतनं हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे। महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। जशी बाहेरची राज्य बाकीची राज्य, मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्या गोष्टीला ते मदत करतील। उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे। जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे। तेव्हा फक्त केसेस टाकू नका। म्हणजे आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही। रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला। ही सगळी भाग्यवान माणसं, मी दिलं म्हणून नाही, पण यांना पुरस्कार मिळतात। आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।